हॅलो, नमस्कार मंडळी. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना सुद्धा माझ्या दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. गोवा काय सजवणार, गोवा बरंच काय बोलून गेले, जबाब मी देणारच आहे. एक तर आले उशिरा. गोवांची मुलं मोठी होती पण खूप छान नाचली. गोवा जे चांगलं आहे ते चांगलंच बोलणार. गोवांच्या मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या. खरोखरच सुंदर मुलं नाचली. पण गोवा ओ पाष्ट्यानो, तुम्ही घाटून माझा अर्धा पब्लिक घालवला हो. तुम्ही तुमच्या परीने वारी केली, मी माझ्या परीने करणार. माझी आदिमायेची बाजू आहे बुवा, आदिमाये. मी माझे आदिमाया श्रेष्ठच करणार, तुम्ही तुमचा शंकर श्रेष्ठ करा. आणि यालाच म्हणतात खरा कलगी तुला. पहिला मुद्दा, बुवानी माझ्या प्रश्नाला हात घातला. बुवा, माझा प्रश्न खूप वर्षाचा जुना प्रश्न होता. मला खात्री होती की बुवा नक्कीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. बुवानी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु बुवा फुकट गेला सगळा. बुवा कोणी सांगितलं की मी ग्रंथाच्या आधारे उत्तर देतोय? बुवा ग्रंथाच्या आधारे उत्तर देताय तर ग्रंथाचं नाव सांगायला पाहिजे. माझा विषय होता पुरुष सृष्टीच्या उत्पत्तीकाली जे पुरुष जन्मत नाही व प्रलयकाली नाश पावत नाही असे पुरुष कोण, हा इतका तो विषय होता. बुवानी किती मोठं महाभारत सांगितलं इथं. असो तसा बुवानी जो आम्हाला विषय दिला होता, बुवा तुमचा विषय नवीन आहे आणि खोटी नाटी अशी उत्तर देऊन रसिक प्रेक्षकांची भूलचूक करणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेला तुमच्या पुराव्यासहित मला प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यावेळेला नक्कीच देईन. बुवानी खाली लिहिलेलं आहे विषय ग्रंथाच्या आधारे असावा. बुवा विषय ग्रंथाच्या आधारे असावा म्हणजे मला वाटतं तुमचा विषय ग्रंथाच्या आधारे नाही. व तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं की प्रश्नाचं उत्तर ग्रंथाच्या आधारे असावं, तुम्ही विषय ग्रंथाच्या आधारे असावं असं लिहिलंय. दुसरं खाली टीप दिले, टीप लिहिले विषयाचं उत्तर ग्रंथाच्या आधारे असावं. व टीप कशाला म्हणतात? जर आता तुम्ही खूप कार्यक्रम केलेले आहेत, माझ्यापेक्षा जाणकार आहेत, तुम्ही मला दुसऱ्या वारीत येऊन सांगा टीप या शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे. पुढे बुवा म्हणून गेले विजय बुवाच्या किती जोर आहे तो मला बघू दे. बुवा तू बघ विजय बुवाच्या किती जोर आहे तो, आणि जोर दाखवणारच आहे. पण असा नाही बुवा तुम्ही इथे गवत बोलून गेलात. नको हलवू तू काय बोले वरची ग तुझा वरची काय ते आरची का पारची. बुवा इथे सुद्धा त्या गवळीची साथ दिली असती पण इथे वेळ नाहीये. काय बुवा बोलले की तुमची दुधू हलवा वरची. बुवा अहो या डबल मिनिंग ऐकून आम्ही झालो मोके, पण आम्ही ते असं अचकट विचकट गवळी कधी घात नाही, कारण ते योग्य नाही आहे. बुवा रसिकांचं मनोरंजन करायचं म्हटलं की अचकट विचकट गवळी अडवूनच मनोरंजन होतं अशातला भाग नाही आहे. बुवा
कलगीतुरा म्हणला म्हणजे भागाला भाग दिला पाहिजे. बुवा मी गण गायला, तुम्ही म्हणता गणाचा महिमा गायला वेळ लागतो. अहो तुम्हाला येत नाही ते सांगा ना. पुढे आता एक गाणं घेऊया. बुवा म्हणतात की विजय बुवा बोलले की नाही की विजय बुवाचे किती जोर आहे मला बघायचं आहे म्हणून गाणे कोण बोलले. बुवा हा भिकाजी दळवींचा शिष्य आहे. बुवा मी पुरून कधी अपुरा नाही म्हणणार या कलेमध्ये.